त्यामध्ये फेकावे लागतील. लक्ष द्या मांगरूळ टीम, वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. उद्याचं लास्ट पाहिलं तर 40+ लढती उद्या या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. पहिली मॅच वसार 40+ आणि त्याला फाईट भाल 40+. ही पहिली मॅच असेल. दोन्ही टीमला मी विनंती करेन की तुम्ही ठीक 8:30ला रिपोर्टिंग द्यायची आहे. त्याच्यानंतर सेकंड मॅच खोनी 40+ त्याला फाईट करेल नेवाली 40+. या दोन्ही संघाला विनंती करेन की आपण 9 वाजता रिपोर्टिंग. त्याच्यानंतर तिसरी मॅच चिंचवली 40+ त्याला फाईट आंबे 40+ करेन. आणि या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण 9:30 वाजता रिपोर्टिंग द्यायची. आणि त्याच्यानंतर नेवाली फाडा 40+ आणि काकडबाल 40+ अशी चौथी मॅच असेल. आणि या दोन्ही संघाला विनंती की आपण 10 वाजता रिपोर्टिंग द्या. त्याच्यानंतर 5वा सामना खरड 40+ आणि त्याला फाईट करेल घेसर 40+. दोन्ही संघांना विनंती करेन की 10:30 वाजता आपण रिपोर्टिंग द्या. आणि त्याच्यानंतर 6वी मॅच नावाली 40+ आणि बुरदूर 40+. या टीमला विनंती करेन की आपण 11 वाजता रिपोर्टिंग द्या. उद्याचा 40+चा गट 12 संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सभा मॅच दिशेनं कॉम्बॉक्समध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनोज पाटील. पहिला बॉल यू मिस विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादना. पहिला धक्का अंतरली टीमला. तर नवीन फलंदाज विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केलं मनोज पाटीलनं. मांगरूळ टीम टॉस जिंकला. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्याच बॉलवरती अंतरली टीमला धक्का दिलाय. विशाल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये काही करून तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. सेकंड बॉल गोलंदाज मनोज पाटील. पेबनचा पहिला षटक समोर विशाल पाटील. फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेटनं ऑनसेटला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. थोडंसं पब्लिक झालं तोपर्यंत दुसऱ्या दाबेला प्राधान्य. 2 दाब्यानं वैयक्तिकांना संघाचा अकाउंट विशाल पाटीलनं ओपन केलाय. पुढचा बॉल गोलंदाज मनोज पाटील समोर विशाल. ओ फलंदाज बाद त्रिफलाचीत. हा दुसरा धक्का अंथरली टीमला. विशाल पाटीलचे विकेट मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज विनायक दातिवलेकर हा फलंदाज विनायक दातिलकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगली गोलंदाजी मनोज पाटील.
पहिला पेबांचा षटक 2 धक्के 2 धाबा 3 चेंडूचा केस समाप्त झाला. 4 षटकांची मॅच इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे संघर्ष अंथाली टीमला करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगला टार्गेट सेट करायचा तर विकेट वाचून तुम्हाला फाईट करावी लागेल. विनायक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज मनोज. चौथा बॉल मनोज पाटील समोर विनायक दातीलकर. फुलटॉस बॉल दिशा दिली, फ्लिक केला. क्षेत्रशे वेगाने जातील, उचलतील, फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. 2 धाब्याला संघ 4 या आकड्यावरती. पहिला बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती 2. आता या बॉलवरती कोणतं रहस्य असेल? मनोज पाटील चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मॅचमध्ये सिद्ध करता आणि ज्याच्या वेळी तुम्ही स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना तेव्हा तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात. प्रहार करण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट ऑन साईडला केलेला आहे. क्षेत्रशे वेगाने आलेत, उचलतील, फेकतील, अवघ्या सिंगलला प्राधान्य. पहिला षटक कसं फेकावं याचा प्रात्यक्षिक मनोज पाटील देतोय. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवल्या 2 धक्के बॅटिंग करत असताना अंथाली टीमला आणि संघ 5 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल समोर गणेश हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. आज ओपनर मागील 5 बॉल तो नॉन स्ट्राईकवरती होता, आता त्याला स्ट्राईक मिळाली. इथून पुढे चांगलं खेळ करावा लागेल, कारण की प्रेशर निर्माण केलं आहे गोलंदाजी करत असताना मंगळूर टीमनं. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न अगेन्स्ट केणाऱ्या अंथाली टीमला केला जातं. प्रहार करण्याचा प्रयत्न लावड अपील झाली. इथे मात्र अंतिम बॉल डॉट पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा केस समाप्त. त्याच्यानंतर चितेश पाटीलला दोरलेगाव समाजसेवक आहेत, त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 5. सुरुवात चांगली राहिली मंगरूळ टीमसाठी. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय, त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी केली गोलंदाज मनोज पाटीलला. सेकंड षटक साहिल पाटील. हाफ ट्रॅकर बॉल, लेंथ लाईन चांगली, गुडल्या स्पॉटवर चेंडूला टेक ऑफ केला, उचली चांगली प्राप्त झाली आणि फलंदाजाला चकवा देत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वलन, इन स्विंग हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज साहिल पाटीलला. सेकंड बॉल टॅपिंग क्रिकेट, क्षेत्ररक्षक डीप कव्हरमध्ये सिंगल कप्पेट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न कलेक्टिंग झाली नाही, त्याच्या कारणास या बॉलवरती 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्यानं संघ 7 या आकड्यावरती. जर व्यवस्थित कलेक्टिंग केलं असते तर कदाचित विनायकची विकेट मैदानातून बाहेर गेली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला मान्यता नाही आहे, तसं काही घडलं नाही आहे. ती या बॉलवरती धाबाला 2 आणि विनायक सध्या मैदानाच्या आतमध्ये. थोडासा चेंडू आबेमध्ये प्लाय झालाय, क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात, कॉल योग्य नाही आहे, त्याच्या कारणास्तव थोडासा रनऑफ कमजोर राहिला आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना अंथाली टीमला. या बॉलवरती देखील 2. संघ 9 या आकड्यावरती. त्याच्यानंतर विलासदादा डोंगरे यांना देखील विनंती की आपण अतिथी मंचकावरती या. आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. चिंचवलीचे सर्व ग्रामस्थ आपण आला असाल तर या व्यासपीठावरती चिंचवली गावाच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा भारतीय जनता पार्टी आयोजित भारतीय जनता पार्टी चषकाचे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. पदतालिकेचा वापर, चाणक्यरित्या गोलंदाजी मॅचमध्ये साहिल पाटील करता. हा देखील डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर 9 या आकड्यावरती अंथारली
विकेट गमावल्या 2. धाब्यांसाठी संघर्ष, धाब्यांसाठी घाम आता घालावा लागतंय मैदानाच्या आतमध्ये अंथारली टीमला. स्लोवर बॉल, लाईन पिक केली, दिशा दिली, चांगला फटका फाईन रिझममध्ये. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी हा चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालं आणि 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अंथारली 2 विकेट गमावल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये धावगतीला वेग 61 पाय ठेवावा लागेल बॅटिंग करत असताना अंथारली टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज पाटील, तिसरा ट्रम्प कार्ड. मांगरूळ टीमचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर गणेश हा फलंदाज तुम्ही पाहता. सलामीवीर फलंदाज मागील 12 बॉल नॉन स्ट्राईकवरती राहिला. आता स्ट्राईक मिळाली आहे. मॅचमध्ये प्रहार करावा लागेल, संघर्ष करावा लागेल अंथारली टीमला, कारण की धावा येत नाही आहे. डोकेदुखी राहिली आहे मॅचमध्ये अंथारली टीमसाठी. या बॉलवरती सिंगल आली, एका धाबेनं संघ 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गाचा सूरज पाटीलचा वापर मांगरूळ टीमनं केलाय. समोर विनायक 8 मध्ये 11 धाब्यांचे योगदान. 61 पाय ठेवणं गरजेचं, एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर. मात्र गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला सूरज पाटीलनं. हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर आहे, संघ 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गाचा. वारंवार डॉट चेंडू भरपूर केल्यात अंथारली टीमनं. हा प्राकर लेंथ लाईन चांगली आहे. सलगचा दुसरा बॉल निर्धाव. फलंदाज विनायक खेळतोय. जिथे प्रेशर आला तर बॅटिंग करत असताना अंथारली संघावरती. संघ 14 या आकड्यावरती. मॅच 4 षटकांचे 30 षटक मार्ग असते. गोलंदाज तयार. ऑफिसचा बॉल ऑफ साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आलेत, उचलतील फेकतील. सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य. धावफलक संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 5-4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धाबा. काय गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. गणेश सलामीवीरचा फलंदाज, त्याला चांगला खेळ करावा लागेल आणि त्याचं उत्तम उदाहरण आडवा पाटनं हा फटका एक्झिक्यूट केला. थर्ड मॅनच्या दिशेनं जिथे 4 हा चौकार. चौकार आलाय 4च्या मदतीनं संघ 19 या आकड्यावरती. गणेश सलामवीर हा फलंदाज. आक्रमण होता, तडाखा पाहायला मिळता. अगदी मुख्य व्यासपीठाला सलाम वंदन दिलाय आणि चांगला फटका गणेशच्या पाठमधून चौकारानंतर येतोय हा षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 25-25 धावा अंथारली संघ. शेवटचा षटक या गणेशला स्ट्राईक देणं हे मॅचमध्ये गरजेचं राहील अंथारली टीमसाठी, कारण की सलामीवीर फलंदाज त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. एक चांगला टार्गेट सेट करायचा.
तर गणेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं या मॅचमध्ये अंथाली टीमसाठी गरजेचं आहे. चेतन पाटील चौथा ट्रम्प कार्ड मांगरूळ टीमचा गोलंदाज. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न बाकवास खबरीला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य. स्वतःवरती विश्वास ठेवला गणेशनं. एका धाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज गणेश. संघाची धावा संख्या संघ 26 या आकड्यावरती. स्लॉगचं षटक घ्या आणि स्लॉगचं षटक म्हटलं तर त्या षटकामध्ये प्रहार आणि प्रहार पाहायला मिळताना असा षटक घेऊन आला गोलंदाज चेतन पाटील. चौथा ट्रम्प कार्ड मांगरूळ टीमचा. समोर धाकड खेळाडू गणेश ऑन स्ट्राईक. यस वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. संघ 1 पुढे सरसावत असताना 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल चेतन पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला केलाय. क्षेत्रक्षक वेगाने सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न फसलाय. हा तिसरा धक्का. रनआउटचा शिकार विनायक मैदानातून बाहेर. तिसरा धक्का लागला 28व्या फलकावरती. अंथाली टीम थोडासा प्रेशर आलाय. अल्पेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्ट्राईक एंडवरती गणेश. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. सिंगल कंप्लीट झाले. एकच धाब्यानं समाधान. एका धाब्यानं संघ 29-29. 5 स्लॉगच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅचमध्ये सिद्ध करत असताना चेतन पाटील. 4 गोलंदाजांना 4 चांद लावले मंगरूळ टीमसाठी. चांगली गोलंदाजी आपण मंगरूळ टीमची पाहतोय. इथे लाऊड अपील. LBW चा शिकार फलंदाज अल्पेश. आज 4था धक्का अंथार्ली टीमला. चांगली गोलंदाजी. लाऊड अभ्यास जरूर झाली मात्र इनफॅक्ट लाईन तर इथे सिंगल पाहायला मिळतं. एका धाब्याला प्राधान्य. लेग पॅचमध्ये सिंगल. संघ 30 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. आता अंतिम बॉलवरती कोणती मोहर. फलंदाज गणेशच्या बॅटमधून. अपेक्षा की एखादा षटका फायटिंग टोटल नक्कीच उभा करू शकतो अंथार्ली संघ. मात्र कशा रीतीनं बॅटिंग या शेवटच्या बॉलमध्ये किती धाबा गणेशच्या बॅटमध्ये येतील. चला स्पीडअप करा. अजून एक सामना बॅलन्स आहे त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण थोडंसं स्पीडअप करा. उद्या 40+ गट तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा. अंतिम बॉल वेगवान होता. एस्ट्रिक्सच्या पब्लिक झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या बॉलवरती पाईसमध्ये सिंगल पाहायला मिळेल. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. 31 सेकंद 17 लक्ष 32 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये मंगरूळ टीम. मी खरं तर पूर्ण आयोजन कमिटीचा मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांना मला समालोचन करण्याची संधी दिली. सर्व आयोजकांचा पुन्हा एकदा मनापासून मी आभार व्यक्त करतोय आणि मी इथे रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. आता जाऊया आपण पुढच्या मॅचसाठी. नक्कीच आमचे साथी समालोचक ज्यांचा आपण 4 दिवस या स्पर्धेमध्ये आवाज ऐकला. याच गावाचा एक गोड आवाज आमचे सिनियर समालोचक गणेश मात्रे सर यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत ऐकूया डिजिटलच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू.
तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राजेश म्हात्रे यांना मी विनंती करेल, ज्यांचा आताच आवाज ऐकलं सुंदर समालोचन मंगेश मात्र सन्मान करायचा आहे. मंगेश सरांचा सन्मान करूया आपण. आज संपूर्ण दिवसामध्ये त्याने सुंदर समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. प्रत्येक बॉल टू रन तुमच्यापर्यंत अपडेट त्यांच्या आवाजाने तुम्हाला ऐकण्यासाठी मिळाला. तर देवीदास कुठे असतील तर या आपण. देवीदास म्हात्रे. निलेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत सन्मानित. मंगेश आपण इथे आलात वेळेवरती आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून आभार. 11 जर्मन क्रिकेट संघ चिंचवली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 20-25 पर्व आज स्पर्धेचा आपण पाहू शकता दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये अंतिम लढती तुमच्या समोर आहेत. त्यापैकी एक लढत आपण पाहता सेकंड लास्ट टार्गेट आहे 32. 24 चेंडू मागे 32 धावा कुठायच्या आहेत. प्रथम मॅचमध्ये चिंचवली संघाला पराभूत करून सामना जिंकला होता अर्थात अंतरली या संघाने. आणि आता मात्र त्यांच्या समोर खेळत असताना 32 धावांवरती थांबवायचा मांगरूळ या संघाला. मांगरूळ संघाने 2 सामने जिंकल्यात. तिसरा सामना सध्या आपण पाहता या दोन्ही संघांपैकी जो संघ जिंकेल तो थेट आजच्या अंतिम लढतीमध्ये अस्तित्वाची लढत बक्षीस पात्रतेसाठी फार चांगली लढत पाहायला मिळेल. आणि चिंचवली ब संघ अगोदरच मात्र ड्रॉच्या माध्यमातून पुढे सरसवताना पाहतोय आपण. अंतिम सामना खेळण्यासाठी तो मात्र तयार असेल. तर देऊया दोन्ही संघांना विषय ऑल द बेस्ट शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीकडनं. 24 चेंडू 32 धावांचं आव्हान आहे. आव्हान मापक आहे परंतु अंतरली संघाकडे गोलंदाजीचे आपण पाहू शकाल तोपखाना. ज्या तोपेमध्ये आपण पाहिलं की अतिशय चांगला परफॉर्मर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 24 चेंडू 32 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन येताना पाहतो. कॅप्टन ऑफ द फ्रंट नेहमीच कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असलेला विशालला आपण पाहता गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. सलामीची जोडी ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेचा पहिला अर्धशतक राकेश पाटील ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंगला पाहतो आपण चेतन पाटील. ही ताकडपाच बल्लेबाजी मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकून मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल हवेमध्ये झेल खाली. राकेशचा खेळ तमाम. गोल्डन डकचा मात्र शिकार होतं. पहिल्याच बॉलवरती राकेशला माघारी पाठवला. विकेट कॅरी केला. आता सामना हा बराबरही झाला. थोडंसं बेनिफिट होतं राकेश पांगरूळ संघाला. पहिल्याच बॉलवरती विशालने काम तमाम केला. आपण पाहिलं राकेश पाटीलचा 32 धावांची गरज आहे. सुरुवात चांगली होता. विकेट टेकिंग गोलंदाजी केली ना तर आत्मविश्वास हा संघाचा बलकटतो. तसंच अंतरली या संघाचा मात्र विश्वास बलकटताना पाहता. आमचे रोशनजी पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत असतील. त्याला सुद्धा इथे मात्र बघा घडतो काय. टार्गेट द्यायला हवं होतं तसं घडलं नाही. या ज्याने हा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहता अंतरली संघ. सिंगल येते. सिंगलने माझं श्री गणेश मात्र होताना पाहतो आपण. विशाल पाटीलचं षटक बरं संधी होती. प्रल्हाद आपण पाहू शकाल. चेतन पाटील हा महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याला बाद करण्याची संधी होती परंतु डायरेक्ट किट दिला नाही. नो स्ट्रायकिंग एंडला थ्रो फेकला आणि त्यामुळे सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. चेतन कोपरकर आणि चेतन पाटील असे हे 2 फलंदाज पाहतोय. आताचा चेंडू बाउन्स होतोय. अतिरिक्त बाउन्स मिळाला आहे चेंडूवरती. विकेटचा जर विचार केला विकेटवरती जर एक नजर फिरवली कधी चेंडू बाउन्स होतोय तर कधी चेंडू खाली राहतोय. कारण 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय स्पर्धा भरवल्या आणि त्यामुळे विकेट संध्याकाळी गोलंदाजाला थोडंसं पोषक ठरताना पाहतोय आपण.
पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका केलायचा होता, यावेळेत लेंथ पाहावी लागेल. यस, इट इज अ वाईट. पंचांकडनं इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा. 3 चेंडू 2 धावा, 1 विकेट कॅरी केला विशालने. विशाल पाटील आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. त्याच्या समोर चेतन पाटील. चेतनचा हा फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. बघा या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहू शकता, राजेश विलास म्हात्रे, त्यानंतर माजी सभापती विलास म्हात्रे साहेबांना पाहू शकाल, त्यानंतर निलेश दादा म्हात्रे. ऑन साइडला मात्र प्रहार करायचा होता, गोल्डन विकेट कॅरी करताना पाहतो इथे चेतन पाटील. बॅक टू द डगआउट आणि आता मात्र दबाव खाली असेल मांगरूळ संघ. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. आतमध्ये दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं आहे, आमचे योगेशजी सालवी साहेबांचं आगमन होताना पाहतोय, त्यांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहू शकाल माया पाटील, त्यांच्या सोबतीला आपण ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेशदादा म्हात्रे, त्यानंतर परेश शेठ, आपण त्यांचं सुद्धा आगमन पाहिलं. रविदादा म्हात्रे, त्यानंतर उमेश कुंभारकर असतील, योगेशदादा म्हात्रे, सर्व चेहरे आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि त्यानंतर डॅसिंग पर्सनॅलिटी चेतेश पाटील यांना आपण पाहतोय आमच्या या रंगमंचावरती. अंतिम चेंडूवरती येतो 1 धाव, थोडासा दबाव पाहायला मिळतोय मांगरूळ टीमवरती. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूवरती बनवायच्यात 29 धावा. तर आता सामना बॅलन्स पाहायला मिळतो. मनोज पाटील जोपर्यंत निश्चितच तोपर्यंत अशा पल्लवीत असतील, त्याच्या सोबतीला आपण पाहता शक्ती चेतनला आपण पाहतोय, चेतन कोपरकर. हे 2 गोलंदाज सध्या 3 धावांचं षटक, 2 विकेट महत्त्वाचे कॅरी केले. राकेश पाटील आणि चेतन पाटीलला बाद करून मात्र सध्या आपण पाहू शकाल अंतरली संघ पॉवर प्लेमध्ये यशस्वीरित्या गोलंदाजी करतो. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल ऑन साइडला प्रहार करायचा होता, जबरदस्त धमाका. मनोजच्या बॅट मधून हा जबराट फटका, षटकार. या संघाच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती स्वागत केला इनिंगचं मनोज पाटीलला आपण पाहता. वेलकम टू द ग्राउंड, स्वागत आहे गोलंदाजाचं असं दर्शवताना पाहता. ताबलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती. अजून एक मोठा स्ट्रोक, झेल आहे की षटकार. यस, आउट ऑफ द पार्क, षटकार, साधावा. षटकार. अजून एक मोठा स्ट्रोक केल्याचा आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. मनोजचं छेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. छेल पकडायला हवी होती, तसं घडलं नाही. या छेल ड्रॉप होतोय, 16 धावांवरती पोहोचते संघ. अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. पायाचे दर
15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बघा 2 षटकारीने सामना कुठे मात्र नेऊन ठेवला. अजून एक मोठा स्ट्रोक गॅप मध्ये चौकारासाठी 4 धावा. गुड शॉट. फलंदाजी लाजबाब फलंदाजीचा उदाहरण. दबाव खाली चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विशालचं षटक चांगलं होतं. त्यानंतर आपण पाहू शकाल मांगरूळ टीमने केलेला हा पलटवार जबरदस्त. 14 चेंडू 12 धावांची गरज आहे. बघा लवकर सामना संपेल की काय हा सुद्धा प्रश्न पडला. 29 धावांची गरज होती. हाही चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टलवल्या चेंडू जातोय. इथे खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग चांगल्या. सिंगल येते. सिंगलने धापलकावरती धावसंख्या बदलता 21 या आकड्यावरती आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात. आताचा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवांतर धापलकावरती धावसंख्या येईल. 22 धावा झाल्यात. 2 गडी बाद झाल्यात. अंतिम चेंडू शेष. इथे मात्र क्लीन बॉल्ट. मनोजची गोल्डन विकेट कॅरी करता परंतु मनोजने त्याचं काम चोख बजावला. मॅच टर्न करून मनोज बॅक टू डग आउट. वरती त्यांची उपस्थिती पुन्हा एकदा आपण पाहतोय. आताच आपण पाहिला की TDC बँकचे मॅनेजर शशिकांत सरांना आपण पाहिलं. त्यांचा आवाजाने एक इनिंग सुद्धा चांगले समालोचक होते परंतु सतत TDC बँकमध्ये कार्यरत असल्याच्या कारणाने त्यांनी सुद्धा रतनदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आपण सुद्धा पाहू शकाल की रतनदादा सुद्धा TDC बँकचे कॅशियर म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या आमच्या समालोचन कक्षाकडनं आमच्या प्रेक्षकांकडनं आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवरांकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. धापलकावरती धावसंख्या 22. 22 धावा. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. 32ची गरज होती. 22 धावा ठोकल्यात. 12 मध्ये 10. अशा मॅचेस आम्ही बऱ्याचदा फसताना पाहिला. मैदानाच्या आतमध्ये आकाश गेलाय. चेतन कोपरकर सध्या मैदानाच्या आतमध्ये वलंदाजी करण्यासाठी तयार आहे. षटक क्रमांक 30 सुरू होता. हलक्याशा हाताने चेंडूला 2 धावा पूर्ण. तर निश्चित प्रेमजी म्हात्रे यांची उपस्थिती अंतर्ली गावातील व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याच गावाचा संघ आपण पाहतोय. सेकंड लास्ट मॅच आपण खेळताना पाहिलं. धावा कमी आल्या. सुरुवात चांगली झाली ती गोलंदाजी करताना परंतु दुसऱ्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या. एका बाजूला विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु धावा थांबवता आल्या नाही अंतर्ली या संघाला. ब्लॉकलचा चेंडू होता. फटका सुरेखा. क्षेत्ररक्षण गणेश तिथे आहे. तो बदल चेंडूला उचलेल फेकेल. सिंगल. त्या सिंगल डबलने संघाचं काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. त्यासाठी कोणतीही रिक्स नाही आहे मैदानाच्या आतमध्ये सध्या मांगरूळ टीमकडनं. धापलकावरती धावसंख्या 25. 25 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरूळ संघ. 7 धावांची गरज. पुन्हा एकदा आकाशा बॅटमधून फटका सुरेखा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर चला चिंचवली संघ आपण येऊन थांबायचा आहे. चिंचवली संघाच्या कॅप्टनने
यानंतरचा अंतिम सामना जो जिंकेल तो बक्षीस पात्रतेसाठी योग्य आणि त्याचा अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो. एखादी ट्रॉफी आपल्या घरी तो संघ घेऊन जाऊ शकते, त्यासाठी फार महत्त्वाचा. दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी पलटतोय आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. धापलकावरती धावसंख्या 30, अवघ्या 2 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हलक्या शातानेमध्ये चेंडूला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव फक्त. स्कोर लेवल 7 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. सहजरित्या सामना बघा, कारण मनोजने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, 2 षटकार प्रहार करून इरादा स्पष्ट केलाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची समाप्ती. 31 धावा झाल्यात. सर्वेश गोलंदाजीसाठी आलाय. 1 धावेची गरज आहे फक्त सामना जिंकण्यासाठी मांगरूळ या संघाला. पहिलाच बॉल मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, तिसऱ्या पंचांना रेफर केला. फलंदाज बाद आहे की नाही, जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. तर यस OUT फलंदाज बाद.
प्रथम चेंडू खूप चांगला होता, चांगल्या लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. एक धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मांगरूळ या संघाला. इथे चेंडू टॅप केलाय, सामना फिनिश, मॅच जिंकताना पाहतोय मांगरूळ संघ. कॉंग्रॅच्युलेशन